घरफोडी प्रकरण उघड, 24 लाखाचा मुद्देमाल जप्त, गुन्हे शाखेची कारवाई, 2 आरोपींसह बालक ताब्यात। नाशिक शहरात अंबड परिसरातील घरफोडी प्रकरणाचा गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ने यशस्वी उलगडा करत 2 आरोपी आणि एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतले। या कारवाईत तब्बल 24,38,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। 8 एप्रिल 2026 रोजी अंबड पोलीस ठाणे हद्दीत एका घरात घुसून सोने चोरी झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती। या गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार CPS बस स्टँड परिसरात सापळा रचण्यात आला। या कारवाई दरम्यान सचिन चंद्रकांत डबके आणि अतुल प्रकाश तुंबडे यांच्यासह एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले। चौकशीत त्यांनी घरफोडीची कबुली दिली। आरोपीकडून सोन्याची चैन, मंगळसूत्र, अंगठ्या, कानातले, 100 ग्रॅम सोन्याची लगड, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण 24,38,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांच्या नेतृत्वात गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने केली। दरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी अंबड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे।